खरं तर आम्ही अनेक दिवसापासून या नगर परिषद चाळीसगाव येथे आमची एक प्रामुख्याने मागणी होती की संत सेवालाल महाराज हे आमच्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी या जगाला शांततेचा आणि समतेचा हा मार्ग दाखवलेला आहे आणि त्यांनी जी दूरदृष्टीने या समाजाचा प्रबोधन व्हावा, समाजाचा विकास व्हावा अशी भावना जोपासून सगळ्यांना चांगला मार्ग दाखवलेला आहे। म्हणून आमची प्रामुख्याने भूमिका होती की या चाळीसगाव शहरात ज्या प्रकारे आमचा समाज लाखात आहे त्या अनुषंगाने या तालुक्यात आमचा संत सेवालाल महाराज यांचा स्मारक झालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्या जनमानसाची तरुण बंधूंची इच्छा होती। त्यामुळे आम्ही देखील मोठ्या संख्येत अनेक दिवसापासून उपोषणाच्या माध्यमातून असेल, निवेदनाच्या माध्यमातून असेल किंवा वारंवार आम्ही आमदार साहेबांना, लोकप्रतिनिधींना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आमचा मुद्दा या ठिकाणी मांडत होतो। आणि हे सगळं करत असताना आम्ही अनेक वेळा या ठिकाणी नगर परिषदच्या या चाळीसगाव इमारतीत येऊन यांना निवेदन दिले, स्मरणपत्र दिले, परंतु आजवर यावर कोणत्याही प्रकारचं ठोस असं या ठिकाणी आम्हाला शाश्वती भेटलेली नाही। म्हणून आम्ही गेल्या 22 जानेवारीला पण पुन्हा एकदा यांना निवेदन दिलेला की आमच्या त्या स्मारकाबद्दल आपण काय भूमिका घेत आहात। सगळ्या समाज बांधवांचं या ठिकाणी तालुक्यात स्मारक आहे, छोट्या समाज बांधवांचा आहे, मग आमचा एवढा मोठा समाज असून आम्हाला या ठिकाणी न्याय का मिळत नाही असा प्रश्न आम्ही आमच्या समाज बांधवांच्या मनातला या ठिकाणी मांडत होतो। परंतु आज विनोद भाऊ आडे आमच्या गोर बंजारा समाजाचे संघर्ष योद्धे आहेत, ते समाज जोडा यात्रा या निमित्ताने आमच्या चाळीसगाव नगरीत आले आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही ही अशी शोकांतिका आमची सांगितली, त्यांनी सांगितलं की अरे बाबा, आपण जी लढाई लढतोय ती खूप मोठी लढाई आहे, परंतु त्यासाठी आपला समाज बांधव जर चाळीसगाव शहरात या अशा छोट्याशा मागणीसाठी वारंवार भिकारीप्रमाणे इथे येऊन भीक मागत असेल तर मला मुंबई जाम करण्यापेक्षा चाळीसगाव थांबून माझ्या समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी भांडलं पाहिजे हा त्यांचा उद्देश होता। आणि त्यांनी हाक दिली, त्या हाकेवर इथे समाज बांधव जमा झालेला आणि आज पुन्हा आम्ही तीच मागणी मागायसाठी या नगर परिषद येथे येऊन एका प्रकारचं छोट्याखानी असं आंदोलन आम्ही करत होतो। परंतु आम्हाला या ठिकाणी कोणीही एकही जण विचारायला तयार नाही। इथे प्रशासक नव्हते, इथे त्यांचे अध्यक्ष नव्हते, नगर परिषदचे जे अध्यक्ष आहेत, त्यानंतर इथे जे पण कर्मचारी असतील त्यांनी आम्हाला बिलकुल म्हणजे एवढं हलक्यात घेतलं की ते काय करून घेतील ते आम्ही बघू। इतकंच नसून आमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला कॉल करून पोलिसांची गाडी मागितली आणि आम्हा सगळ्या समाज बांधवांना त्या ठिकाणी मानसिक असा प्रेशर त्यांच्यावरती कसा येईल या सगळा प्रकार असा इथे घडवण्यात आलेला आहे। परंतु ज्यावेळेस या ठिकाणी नगर परिषदमध्ये घृष्णेश्वर तात्या नगरसेवक यांनी हा सगळा प्रकार बघितला आणि आम्हाला या ठिकाणी सूचित केलं की बाबा रे काय प्रॉब्लेम आहे। आम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की मी जनसेवक आहे, माझी जबाबदारी आहे तुमची सेवा करणे, आणि ते आमच्या बाजूला उभे राहून आमच्या या लढ्यात सामील झाले। आणि त्यांनी या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारला, त्या जाबमध्ये आम्हाला लक्षात आलं की बाबा रे आज पण आमच्या या स्मारकासाठी कोणत्याही प्रकारचं ठोस या ठिकाणी कार्यवाही होताना दिसत नाही। उलट ते आज म्हणताय की आम्ही आज असा कागदोपत्री पाठपुरावा पुढे करू टाउन हॉलला, जेणेकरून जी निश्चित आपण जागा करतोय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही वगैरे ते सांगताय। परंतु आम्हाला आता असा प्रश्न पडतोय, जर वरती त्यांनी वरिष्ठांकडे त्या प्रकारचं त्या ठिकाणी निवेदन पाठवलं आणि त्यांनी क्षणात नाकारलं की ते शक्य नाही, तर मग आम्हाला एक प्रश्न पडतोय, आमच्या समाजाच्या लोकांकडनं आपण सत्कार स्वीकारला, समाजाच्या लोकांची दिशाभूल केली, त्याचं काय, आमच्या भावनेचं काय, आमच्या आस्थेचं काय, हा मोठा प्रश्न आज आमच्या मनात निर्माण होतोय। म्हणून आम्ही इथून घरी गेल्याच्या नंतर आमच्या तांड्यामध्ये सगळ्यांसमोर हा प्रश्न मांडू आणि कमीत कमी दिवसात जर आपण आम्हाला या ठिकाणी ठोसपणे काही सांगत नसाल, लेखी आश्वस्त करत नसाल, तर मोठ्या संख्येने आम्ही 40 गावात येऊन एक मोठं आंदोलन करू। आता खूप झाले निवेदन, आता काहीतरी ठराविक आणि मजबूत ठोसपणे कार्यवाही करायची वेळ आलेली आहे। मी आता शेवटी एवढंच सांगेल, आमदार साहेब असतील, नगर परिषदेच्या अध्यक्षा मॅडम असतील, जर आपण आम्हाला त्या जागेत जर काही दुरुस्ती करून अन्य कोणती जागा उपलब्ध करून देणार असाल तेही आम्हाला मान्य आहे, परंतु याआधी आमच्या समाज बांधवांची जनभावनेची आदर आपण करून त्यांच्या सगळ्या भावना समजून घेऊन या गोष्टी आम्हाला सगळ्यांना सांगाव्या एवढीच इच्छा आहे आणि कमीत कमी दिवसात आपण या सगळ्या गोष्टी कराल ही मी आपल्याला या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो। धन्यवाद। आज मी नगरपालिकेत पाणी पुरवठा विभागात वाघ साहेबांकडे काही कागदपत्र मी सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा ते देत नसल्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यासाठी आला असता बाहेरच बंजारा समाजाचे सगळे युवक ते इथे ठिय्या करून बसलेले होते आणि त्यांना मराठे साहेब काहीतरी मार्गदर्शन करत होते। मग मी आल्यानंतर माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की मागच्या काळात 15 फेब्रुवारी रोजी
संत सेवालाल महाराज यांची जयंती झाली आणि त्या जयंतीच्या वेळेस समाजाला प्रेरित असणारं, समाजाला अपेक्षित असणारं, समाजाच्या मागणी असलेलं एक स्मारक आणि त्यांच्या नावाचं चौक सुशोभीकरण होणार आहे असं त्यांना आश्वासित केलं होतं. आणि त्यावेळेस मी माहिती घेतला असता त्यावेळेस नगरपालिका फंडातून 1 कोटीचं आमदारांनी सांगितल्याच्या आदेशावरून या ठिकाणी 1 कोटीचं टेंडर काढून टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. आणि त्यानंतर टेंडर प्रक्रिया ही 15 फेब्रुवारीला कंप्लीट करून त्याच दिवशी भूमिपूजन करणार होते. आणि म्हणून काही बंजारा समाजाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आदरणीय आमदार साहेब मंगेश चव्हाण व आदरणीय नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांचा सत्कारसुद्धा 15 फेब्रुवारी रोजी समाजाच्या माध्यमातून समाजाचं काहीतरी चांगलं होतं आहे याकरता केला होता. परंतु जेव्हा कामकाज करताना माझ्या लक्षात आलं की सातत्याने जो शब्द 15 फेब्रुवारी या रोजी नगरपालिकेने टेंडरच्या माध्यमातून दिलेला होता ते कुठेतरी थांबलेलं होतं. म्हणून मी HOD शिंदे साहेब यांना वेळोवेळी विचारलं की साहेब तुम्ही या बाबतीत निविदा काढली, प्रक्रिया केली, मग तुम्ही वर्क ऑर्डर का देत नाही? कारण की वर्क ऑर्डर देऊन त्या संदर्भात लवकरात लवकर प्रक्रिया चालू व्हावी आणि समाजाला अपेक्षित असलेलं स्मारक किंवा सुशोभीकरण लवकरात लवकर होईल याकरता मी सुद्धा त्याच समाजाचा घटक निकटवर्तीय म्हणून वेळोवेळी या गोष्टीचा पाठलाग करताना निदर्शनास आलं की शिंदे साहेब वेळोवेळी टाळाटाळ करत होते. आणि मग अचानक आज ज्या वेळेस समस्त बंजारा बांधव, युवा नेतृत्व, मग भीमराव भाऊ असेल, आपलं हेमराज भाऊ असेल, मेघराज भाऊ असेल आणि त्यांच्यासोबत युवा कार्यकर्ते, युवा पदाधिकारी आणि बंजारा समाजाला जे बंजारा समाजावर प्रेम करणारी काही मंडळी, मग आमचे शिरसगावचे चव्हाण साहेब बी आहेत, दिलीप भाऊ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मुळात आज हे लक्षात आलं की वेळोवेळी वर्क ऑर्डर काढण्याच्या संदर्भात टाळाटाळ का करत होते. तर मग या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांची आम्ही वाट पाहत होतो ते आल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की ते आदरणीय आमदार साहेब यांच्याकडे बैठकीला होते. आणि समस्त यांनी जेव्हा ठिय्या आंदोलन केलं तेव्हा कळतं की ते आज टाउन प्लॅनिंगकडे हे करतायत, मार्गदर्शन मागतायत की ते 2 नॅशनल हायवे आणि त्या नॅशनल हायवेमध्ये कामकाज करताना त्यांचं मार्गदर्शन मागतायत. मुळात ही प्रक्रिया टेंडर काढण्याच्या आधी अपेक्षित होती, परंतु समाजाला दिशाभूल करून समाजाला काहीतरी वापर करण्याच्या हेतूने काही राजकीय भूमिकेतून मागचं त्यावेळेस टेंडर प्रक्रिया झाली. आणि आत्ताच फेसबुकच्या माध्यमातून मी आवाहन केलं आहे आमदार साहेबांना, मी पुन्हा या आपल्या बातमीच्या माध्यमातून आवाहन करतो, आदरणीय आमदार साहेब आपण निश्चित जे संत सेवालाल महाराज चौक याच्यासाठी नगरपालिकेत पत्रव्यवहार केला, पाठलाग केला, तुमचं समाजामार्फत निश्चित अभिनंदन करतो मी सुद्धा. परंतु अशा पद्धतीचा प्रक्रिया करून त्या प्रक्रियेला कुठेतरी खोळंबवणे, लांबवणे आणि पुन्हा हा समाज वेगळ्या पद्धतीने भरकटवणे असं होता कामा नये. म्हणून यामध्ये ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याने म्हणजेच HOD शिंदे साहेबांनी ह्या प्रक्रियेला लांबणीवर टाकलं, निश्चित आपण या शिंदे साहेबांच्या बाबतीत कागदोपत्री कारवाई कराल ही आपल्याकडे मागणी करतो, विनंती करतो आणि आव्हानसुद्धा करतो. कारण की आव्हान याच्यासाठी करतो, आपण बऱ्याच प्रशासकीय कार्यालयात आपण वेगवेगळ्या भूमिका घेऊन प्रशासनाला वेठी धरून त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ही भूमिका नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला दिसून येत नाही. म्हणून तुम्हाला विनंती आणि आवाहन करतो की ज्यांनी टेक्निकल बाबी न तपासता पहिले टेंडर प्रक्रिया केली अशा अधिकाऱ्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे ही विनंती करतो आणि थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.